भगवती जगदंबेची काल घटस्थापना केली, घट मांडलाय. तुमच्याकडे घट कशाचा मांडला जातो? घट गाडग्याचा. गाडगं सुगडं मडकं. गाडगच का मांडलं जातं? कारण ते नरदेहाचं प्रतीक आहे. सोपं बोलू, आपण संक्रांतीला वाण घेऊन जातो, ज्याच्यात घेऊन जातो ताटात, ते काय असतं? मडकं सुगडं. ज्याच्यात घेऊन जातो ते मडकं सुगडं नरदेहाचं प्रतीक आहे. काल्याच्या कीर्तनात कृष्ण हरपला, अख्ख्या गावात कुठे सापडाना. मग यशोदा माईने सहज मंथन करण्याकरता त्या डेऱ्यात हात घातला. त्यावेळी त्या डेऱ्यामध्ये जावळ लागले देवाचे. जावळ धरून तसाच वरवडला, कृष्णा अख्ख्या गोकुळामध्ये तुला एवढी जागा सापडली का रे? त्यावेळी आईला सांगितलं, मैया मी घटात लपलो. याचा अर्थ मला जगाला सांगायचं, सगळ्या जगातल्या घटाघटात माझंच वास्तव्य आहे. घट मांडलाय मातीचा. धान्य पेरायचंय. आधी मंडपी घातली, त्याच्यामध्ये ज्ञान वैराग्याची झालर लावली, त्याला फुलवारा बांधलाय. आता अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती असतात. लोखंडी मंडप घातला जातो, आपल्याकडे नाही घातला जातो. फुलवरा बांधला जातो, त्याला झालर लावली जाते विवेक वैराग्याची. प्रत्येक गोष्टीचं काय रिझन? घट मांडलाय, त्याच्यात धान्य टाकायचंय. शेतातून आणलेली वावरी माती, त्याच्यामध्ये धान्य टाक. बरं, धान्य तेच टाकायचंय ज्याचा आपण नवरात्रामध्ये ज्याची पेरणी करणार आहोत, कारण हे पेरणीचे दिवस आहे. नवरात्राच्या नंतर आपण ज्याची पेरणी करणार आहोत तेच धान्य त्या घटामध्ये टाकलं जातं आणि उगवलं जातं. केवढी उदात्त संकल्पना होती पूर्वजांची. तुम्ही जे शेतात पेरणार आहात, पण जे बीज पेरायचे ते कोणत्या दर्जाचं आहे, कोणत्या क्वालिटीचं आहे, त्याची उत्पादन क्षमता कशी आहे, पण हे परीक्षण करायचंय कसं? घराच्या बाहेर जाऊ नका. घरापर्यंत सगळ्या सुख सुविधा उदात्त संकल्पना आमच्या पूर्वजांनी आणून दिल्या. घरात पेरा, बघा कसं उगतंय. 10 दिवस त्याचं निरीक्षण करा, परीक्षण करा, आणि मग ते बी म्हणून शेतामध्ये पेरण्यासाठी वापरा. ही पूर्वजांची उदात्त संकल्पना. एवढा श्रेष्ठ धर्म म्हणजे तो आपला धर्म, हिंदू धर्म. एवढी श्रेष्ठ संकल्पना या भारत देशामध्ये. बरं, ते धन उगतं, वाऱ्यावर डुलतं, त्याला चमचाने पडीने पाणी घालायचे. कमी पाण्यामध्ये सुद्धा सर्व क्षेत्र तुम्ही ओलिताखाली कसं आणू शकतात? ठिबक सिंचन ही संकल्पना, हा प्रकल्प पूर्वजांचा. तुम्ही एक एक गोष्टी तुम्हाला लिंक होत चालेल मी आता मी बोलल्यानंतर. आपले लोक पूर्वीचे वेडे नव्हते, तंत्रज्ञान विकसित नव्हतं, पण विज्ञान तेव्हाही होतं. त्यांच्याही संकल्पना होत्या. 9 दिवसांमध्ये घटस्थापना करून ते धन हळूहळू वाढू लागतं. 9 दिवस उपवास केला जातो, जागरण केलं जातं, पारणं केलं जातं. पण एक गोष्ट लक्षात घ्या, 9 दिवस तुम्ही जगदंबेचा उपवास करतात. काही जण एवढे कडक उपवास करतात, एकच टाइम फराळ करतात. काही भागांमध्ये मग सोडून करतात. आपण जसं सोमवार सोडतो तसं सोडतात ते. एक टाइम जेवून मग उपवास करायचा. काही जण एकच टाइम पाणी पितात, पाणीच पित नाहीत. काही जण चप्पलच घालत नाही. ज्याची त्याची यथाशक्ती, ज्याची जशी भावना असेल. वाक्य लक्षात घ्या माईबाप. 9 दिवस तुम्ही घट स्थापित करत असाल, घरामध्ये नवरात्रात उपवास करत असाल, पण उपवासामध्ये उपवास करून जर राग आला, नवरात्राचं पुण्य कधीच भेटत नाही. फराळ करून जर माणसाला ढेकर आला, महिला मंडळ, तर उपवासाचं पुण्य मिळत नाही. घरामध्ये तुम्ही उपवास करत असाल, पण सुनेला जर सासू शिव्या देत असेल, तर त्या घरामध्ये नवरात्राचा पुण्यभाग कधीच प्राप्त होत नाही. घरात नवरात्र उत्सव साजरा करत असाल, पण बायको जेवत असताना मागून नवरा येऊन तिच्या कमरेत जर लाथ घालत असेल, एक काय 1000 नवरात्र केले तरी त्या घरात नवरात्राचा पुण्यभाग कधीच मिळू शकणार नाही. नवरात्रात तुम्ही देवीच्या सवाष्ण घेऊन जात असाल, ओटी भरत असाल खाना नारळांनी, रंगाच्या साड्या घालत असाल, गोंधळ घालत असाल, देवीची गाणी म्हणत असाल, कुलपीठावरती कुलदेवतेच्या दर्शनासाठी तुम्ही 200, 250, 300 किलोमीटर वरती जात असाल, एवढा मोठा सुख सोहळा करत असाल, पण घरात घरच्या सुनेचं गर्भपरीक्षण करून तिच्या गर्भातल्या बालिकेला जर गर्भातच मारायचा प्रयत्न करत असाल,
तर अशा घरामध्ये नवरात्राचा पुण्यभाग कधीच प्राप्त होऊ शकणार नाही। ज्या दिवशी आमच्या गर्भातली एकही बालिका गर्भात मारली जाणार नाही असा पुण्य दिवस, आनंदाचा दिवस ज्यावेळी त्या गर्भातल्या कोवळ्या लेकरांना दिसेल, त्या दिवशी भारतात साजरा होणारा प्रत्येक दिवस हा नवरात्र महोत्सव म्हणून साजरा झाल्याशिवाय राहणार नाही। ज्या दिवशी या भारत देशातील एकही विवाहिता हुंड्यासाठी तिचा कधी बळी घेतला जाणार नाही, त्या दिवशी साजरा होणारा प्रत्येक दिवस हा नवरात्र महोत्सव म्हणून साजरा झाल्याशिवाय राहणार नाही। जोपर्यंत या भारत देशातली एकही वृद्धा माता वृद्धाश्रमाच्या दारापर्यंत जात नाही, ज्या दिवशी त्या दारात जाणं तिचं बंद होईल, त्या दिवशी साजरा होणारा प्रत्येक दिवस भारतात नवरात्र महोत्सवच असेल। ज्या दिवशी आमच्या भारत देशातील एकही मुलगी रस्त्याने तिच्यावरती अतिप्रसंगासारखी वेळ येणार नाही, तिचा विनयभंग होणार नाही, छळ होणार नाही, बलात्कारासारखी वेळ तिच्यावरती येणार नाही, तो दिवस भारत देशामध्ये प्रत्येक दिवस नवरात्र महोत्सव म्हणूनच साजरा होईल। हा समाज म्हणतो की पोरीवरती बलात्कार होतो यासाठी त्यांचे कपडे जबाबदारी, वाक्य काळजात उतरून घ्या माईबाप। पोरीवरती अत्याचार अन्याय अतिप्रसंग होतात यासाठी ना तिची कपडे जबाबदारी, ना तिची जात जबाबदारी, ना तिचा धर्म जबाबदारी, ना तिचं वय जबाबदारी। ती 50 वर्षाची म्हातारी असली काय, 25 वर्षाची तरुण असली काय, 5 वर्षाची चिमुरडी असली काय, तिनं साडी घालू द्या, तिनं नववार साडी घालू द्या, तिनं पंजाबी ड्रेस परिधान करू द्या अथवा तिनं वेस्टर्न पॅटर्न परिधान करू द्या, तरी सुद्धा तिच्यावर अतिप्रसंगासारखी वेळ येते। ती हिंदू असली काय, ख्रिश्चन असली काय आणि मुस्लिम असली काय, तरी तिच्यावर अतिप्रसंगासारखी वेळ येते। कारण दोष स्त्रियांच्या ना कपड्याचा आहे, ना त्यांच्या धर्माचा आहे, ना त्यांच्या वयाचा आहे, मग दोष आहे कोणाचा? अरे दोष समाजामध्ये वासनेने बरबटलेल्या त्या अपवित्र नजरेचा आहे, ज्या नजरे स्वतःची माय माय दिसू शकत नाही, ज्या नजरेमध्ये स्वतःची बहीण बहीण दिसू शकत नाही। 9 दिवस पूजा करू नका असं म्हणणार नाही गड्या माईबाप, 9 दिवस पूजा करा, पण इतर वेळी सुद्धा माझी विनंती असेल, रक्षाबंधन झाला तर भाऊबीजेचा सण येणारी माझी विनंती प्रत्येक स्त्रियांना, तुमच्या काहींच्या मी नातीच्या वयाची, काहीच्या मुलीच्या वयाची, काहीच्या बहिणीच्या वयाची, इकडे काही आजोबाच्या, काही वडिलांच्या, काही भावाच्या वयाचे, या 7 दिवसामध्ये मला तुमची नात, तुमची पोरगी, तुमची बहीण समजून तुमच्या पदरात घ्या माईबाप। पण माझ्या बोलण्याचा राग येऊ देऊ नका गडे। प्रत्येक बहिणीने रक्षाबंधनला भाऊबीजेला ओवाळताना तिच्या भावाकडे एकच ओवाळणी मागायची, दादा महागडा मोबाईल नको, ना तोळ्याचा दागिना नको, महागडी साडी नको, तुला द्यायचं असेल ना एकच दे रे राजा। घरामध्ये जशी तू माझी रिस्पेक्ट करतोस, घरात माझा जसा आदर करतोस, घरातून बाहेर पडल्याच्या नंतर लुगड्यात दिसणारी म्हातारी तुझी आजीच आहे, साडीत दिसणारी बाई तुझी आईच आहे, आणि ड्रेस मध्ये दिसणारी प्रत्येक पोरगी तुझी बहीणच आहे, असं जोपर्यंत तुम्ही समजत नाहीत तोपर्यंत भारतासारख्या संस्कृती प्रधान देशामध्ये महिलांवरती होणारे अन्याय आणि अत्याचार अजिबात आटोक्यात येऊ शकत नाही।